काय मंडळी, तुमच्या घरचं लोणचं बनलं की नाही? माझ्या तर घरचं लोणचं तयार झालेलं आहे। चला, तुम्हाला सुद्धा असं चटपटीत लोणचं घरगुती मसाल्यामध्ये बनवायचं असेल तर नक्की व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा। आपण 2 किलो कैरीचं लोणचं आज अचूक प्रमाणानुसार बघणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर हा लोणचं घरगुती मसाल्यामध्ये तर बनवलाच आहे, पण अगदी लालसर, लालबुंद, चटकदार कसा बनवायचा आणि तोही वर्ष ते 2 वर्ष बिलकुल खराब होणार नाही, बुरशी येणार नाही, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची या सर्व टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडासा पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला रेसिपी संपूर्ण लक्षात येईल। तर काय करायचं, आंब्याच्या कैरी पाण्यामध्ये 1-2 तास भिजत ठेवायच्या, नंतर मग त्या फोडून घ्यायच्या आणि त्यामधल्या कोळी एक सुद्धा कोळी राहता कामा नाही, सगळ्या बाजूला काढायच्या। किंवा मग तुम्ही मंडीमधून किंवा बाजारातून अशा फोडी फोडून आणल्या असतील तर मी सुद्धा तसंच केलंय। तर ह्या फोडी मी 1-2 तास पाण्यात ठेवल्या, नंतर स्वच्छ धुवून घेतल्या, त्यामधल्या कोळी बाजूला केल्या आणि 1 ते 2 तास उन्हामध्ये सुकत ठेवल्या। यामुळे काय होतं, पाण्याचा अंश नाही राहिला कैरीच्या फोडींना की लोणचं खराब होत नाही। आता ह्या सुकल्यानंतर काय करायचं, अशा भांड्यामध्ये घ्यायच्या, 4-5 चमचे मीठ टाकायचं, 2 चमचे हळद टाकलेली आहे। आता ही हळद घरगुती आहे बरं का, यामध्ये कुठलंही केमिकल वापरलेलं नाही। शक्यतो ओरिजिनल हळद वापरण्याचा प्रयत्न करायचा, मिक्स असेल तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते। आता या फोडींना मिक्स छान करून घ्यायचं। हळद मीठ प्रत्येक फोडीला सम प्रमाणात लागलं पाहिजे इतपत मिक्स करायचं। कपडा बांधायचा, रात्रभर या फोडी अशा ठेवायच्या। रात्रभर ठेवल्यानंतर त्यामध्ये मिठामुळे पाणी सुटतं। आता ते पाणी आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे काय होतं, आपल्या लोणचामध्ये जास्त पाणी होणार नाही आणि लोणचं मस्त कोरडाफट आणि खायला चटपटीत लागेल। आता काय करायचं, त्या हळद मिठामधल्या पाण्यामधून फोडी एक एक करून अशा फॅनच्या हवेला किंवा उन्हाला 1 ते 2 तास सुकत ठेवायच्या। अगदी जास्त पण सुकवून नाही घ्यायच्या, फक्त त्याला पाणी राहता कामा नाही इतपत सुकवून घेतल्या तरीही चालतं। आता एखादी भरणी घ्यायची, काचेची, चिनी मातीची, किंवा तुमच्याकडे या नसेल तर प्लॅस्टिकची, आणि काय करायचं, या भरणीला निरोगी बनवण्यासाठी छान स्वच्छ धुवायचं, ऊन द्यायचं। आपण लसूण सोलतो त्याच्या पाकळ्याला थोडासा जाळ लावायचा, त्यावरती झाकण ठेवायचं, छान त्याचं धूप द्यायचं। चला, भरणी रेडी झालेली आहे। इकडे आपण लोणच्याचं सामान पाहूया, म्हणजे मसाला बनवूयात घरगुती। तर मी काय केलं, सुहानाची बेडगी मिरची पावडर घेतलेला आहे, त्यामुळे कलर खूप छान येतो। आणि ही 120 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली, ती सुद्धा बारीक। 2-3 चमचे मीठ घेतलेलं आहे, थोडंसं कारळं घेतलंय, आवडत असेल तर घ्या, आवडत नसेल तर नाही घेतलं तरीही चालतं। लसणाच्या पाकळ्या, मेथ्या, लाल चटणी, लवंगा, मिरे, कलोंजी आणि धणे। तर कलोंजीमुळे काय होतं, लोणचं खराब होत नाही आणि चवीला खूप छान लागतं लोणचं, त्यामुळे कलोंजी घ्यायची आहे। तर काय करायचं, फक्त हे जे मसाले आहेत जास्त करपट भाजायचे नाही, हलके भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचा ओलसरपणा निघून जातो आणि लोणच्याचा मसाला हा खूप छान तयार होतो आणि लोणचं खराब होत नाही। कारळं भाजून घेतलंय, हलकं छान कारळ्याला छान भाजायचे बरं का फुलेपर्यंत। त्यानंतर आपली जी मोहरीची डाळ आहे ती सुद्धा हलकी छान गरम करायची। आता इकडे आपलं साहित्य भाजून झालेलं आहे, गॅस लावायचा आणि लोणच्यासाठी आपण इथे तेल कडवून घेणार आहोत। तर या ठिकाणी लोणच्यासाठी फक्त तुम्ही करडीचं आणि शेंगदाण्याचं तेलाचा वापर करा, म्हणजे काय होतं, लोणच्याला छान सुवास येतो आणि लोणचं हे खवट लागत नाही। आणि काय करा, आता 2 किलो कैरीसाठी तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर करा। मी पावशर तेलाचा वापर केला। काही लोकांना कमी तेलकट आवडतं, काही लोकांना जास्त आवडतं। आता शेंगदाण्याचं तेल म्हटलं की असा धूर निघतोच आहे बघा, पण तेल कुठलंही असो कडकडीत गरम करायचं। गॅस बंद केला, तोपर्यंत आपण जे मसाले भाजलेत ते काढून घेऊयात। धणे काढून घ्यायचे, जास्त बारीक पावडर बनवायची नाही, अशी थोडीशी जाडसर ठेवायची। आता लोणच्यामध्ये धणे ऑप्शनल आहेत बरं का, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण फ्लेवर छान येतो। कारळं सुद्धा अगदी बारीक पावडर न बनवता
थोडंसं जाडसर काढायचं, म्हणजे कारळं फुटेल इतपत बारीक करायचंय. तर जे जुनी लोक होते पूर्वी कारळ्याचा लोणचं जास्त बनवला जायचा, कारण कारळाचा लोणचं खमंग लागतो आणि बारकूट म्हणजे त्यामधले जे मसाला आहे तो जास्त प्रमाणात व्हावा यासाठी मी तो कारळं वापरलेले. चला आता मसाले बारीक केलेली, डाळ सुद्धा अर्धी ठेवली, अर्धी बारीक करून घेतली, म्हणजे लोणचाच्या फोडीला व्यवस्थित लागते. अख्खीच्या अख्खी टाकल्यावर लोणचाच्या फोडीला पूर्णपणे चिटकत नाही. आता तेल हलकं गरम आहे बरं का, कडकडीत नाहीये. एकदम कोमट तेलामध्ये मेथ्या, कलोंजी, लवंगा 10-20 लवंगा झाल्यानंतर मिरे 10-20 टाकायचेत आणि लसणाच्या पाकळ्या तुम्ही कच्च्या सुद्धा टाकू शकता किंवा अशा कोमट तेलामध्ये थोड्याशा टाकल्या तरीही चालतं. लसूण सुद्धा ऑप्शनल आहे, बऱ्याच लोकांना लसूण खायचा नसतो, त्यांनी नाही टाकला तरीही चालतो. आता तेल हलकं गरम आहे, हलक्या गरम तेलामध्ये हे लाल मिरची पावडर टाकायची. मिरची पावडर अळणी असते त्यामुळेच मीठ सुद्धा या तेलामध्येच मिक्स करायचं. तर काय होतं, या बेडगी मिरचीमुळे लोणचाला खूप छान लालबुंद असा रेडीमेड सारखा कलर येतो. तुम्ही इथे घरची पावडर सुद्धा वापरू शकता. चला सर्व साहित्य तयार झाले. आपल्या फॅनच्या हवेखाली 2 तास मी लोणचाच्या फोडी सुकवून घेतलेल्या आहेत. याने काय होतं, लोणचामध्ये पाणी सुटत नाही. आता इकडे हे आपण जे मसाले बनवून घेतले होते तेलामधले ते पूर्णपणे थंडगार तेल झालं पाहिजे. गरम तेलामध्ये बिलकुल फोडी टाकू नका किंवा वापर करू नका गरम तेलाचा. तर जवळजवळ पूर्ण थंड झालेलं तेल होतं. 1-2 तास फॅनच्या हवेखाली ठेवायचं आणि नंतर लोणचं बनवायला घ्यायचं. आता सर्वप्रथम सर्व फोडी टाकून घ्यायच्या, मिक्स करायच्या. आपण जी डाळ काढली होती मिक्सरला पावडर, ती डाळीची पावडर अशी टाकून घ्यायची आहे. जे कारळा आणि धणे होते त्याचं सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं ते सुद्धा लोणचाच्या फोडीवर टाकायचं. राहिलेली थोडीशी शिल्लक डाळ ठेवली होती अख्खी छान दिसण्यामुळे लोणचावर, ती सुद्धा टाकायची. आता आपलं लोणचं पूर्णपणे तयार झालेले, छान मिक्स करायचं, एक जीव करायचंय. बघा मस्त असा बाकूर तयार झालेला आहे. लोणचांना छान मसाला लागलेला आहे फोडीला, बघू शकता तुम्ही. चटकदार, चटपटीत आणि खमंग असं घरगुती मसाल्याचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. नक्कीच रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आपण भरणी अगोदरच रेडी करून ठेवली होती, निरोगी करून ठेवली होती. तर निरोगी कशी करायची ते पाहिलंच आहे. ज्यांनी व्हिडिओ स्किप केला नाही त्यांच्या लक्षात आलं असेल. प्लॅस्टिकची जरी भरणी असेल त्या भरणीला सुद्धा धूर द्या. भरणी ही कोरडी असावी, स्वच्छ असावी, त्यामुळे लोणचं खराब होत नाही. चला सगळा लोणचं भरलेला आहे भरणीमध्ये. बघा लालबुंद दिसतोय, भरपूर तेल घातलेले. आता याला उद्या छान तेल सुटतं भरणीमध्ये. रोज आता भरणीतला लोणचं सकाळ संध्याकाळ ओला हात, ओला चमचा न लावता छान मिक्स करायचा, खालीवर करायचा. कोरडा चमचा वापरू शकता तुम्ही, त्याला कचरा लागलेला नसावा किंवा कोणताही हात ओला लावायचा नाही. तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि लोणचं या पद्धतीने बनवून बघा. खूप चटकदार होतं, चवीला छान लागतं आणि घरगुती मसाला असल्यामुळे अगदी बारकूट सुद्धा त्यामध्ये जास्त प्रमाणात होतो. मुलांना जास्त करून तेच आवडतं. चला चटपटीत लोणचं तयार झालंय. आवडली असेल रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता या भरणीचं झाकण पॅक न लावता थोडंसं हलकं लावायचं आणि त्याला एखादा सुती कपडा सकाळ संध्याकाळ ओला करून हवेच्या ठिकाणी ही भरणी 10 ते 15 दिवस ठेवायची. लोणचं बिलकुल खराब होणार नाही. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला भेटत राहील आणि ज्या टिप्स तुम्हाला दाखवल्या आहेत व्हिडिओमध्ये त्या नक्कीच फॉलो करा. तुम्हाला जे भरणी आपण कशी निरोगी करायचं ह्या सगळ्या टिप्स तुम्ही एक एक लक्षात करून या टिप्स फॉलो करा, म्हणजे लोणचं बिलकुल खराब होणार नाही, बुरशी येणार नाही. 1-2 वर्ष आरामात हा लोणचं टिकतो. त्यामुळे अचूक प्रमाण दिलेलं आहे सामग्रीचं सुद्धा. 2 किलो कैरीसाठी एवढं सामान पर्याप्त आहे. अजून तुम्हाला लोणचाच्या फोडी वाढवायच्या असतील तर सामग्री सुद्धा त्यानुसार तुम्ही वापरू शकता. पण एवढी सामग्री वापरल्यास
दुसरं इतर काही मसाला वगैरे रेडीमेडचा टाकण्याची गरज नाही। जरी तुम्हाला वापरायचा असेल तर याची क्वांटिटी कमी घ्या आणि रेडीमेडचा एखादा मसाला तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता। चला मग आता पटकन सबस्क्राइब करा। बाय बाय।